पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कड्या रोजच उमलत असतात, नजरेत भरणारे सर्वच असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसे फारच कमी असतात। आज मी सर्व पाहुण्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि सर्व आमच्या वडील पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्या दीपपूजनाकरता यावं। दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात कृषी भूषण पुरस्कार श्री दिनकररावजी कांतोडे अमरावती यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचाच्या उद्योगामध्ये आपलं स्थान ग्रहण करावं। व श्री धामणगाव मंडळाचे अध्यक्ष श्री अनिलरावजी कुरबले सर यांना त्यांनी दोघांनी सामूहिक यांचा सत्कार करायचा आहे। मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो टाळ्यांची समाजाचा मेळावा धामणगाव येथे होत आहे। या प्रथम आपले आद्य जगद्गुरू श्री आदरणीय तुकाराम महाराज यांना मी वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी व नुकतीच त्यांची निवड झालेली लाडकी बहीण या महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष सुरेश भाऊ गायकनी, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे मान्यवर, आजच्या अमरावती जिल्हा बावनेकुंडी समाजाचे कर्तव्यदक्ष व नेहमी कार्याला वाहून देणारे विष्णुपंतजी कांबे व स्वागताध्यक्ष व धामणगावचे समाजाचे अग्रणी नेते श्री रमेश भाऊ बेहरे, सर्वप्रथम मला धामणगाव बावनेकुंडी समाजाचे तालुक्याच्या वतीने अभिनंदन करावं वाटते। एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा त्यांनी जिल्हा स्तरावरचा धामणगाव येथे केला आणि त्याबद्दल या सर्वच मी अभिनंदन करतो। आज समाज बांधव मोठ्या संख्येने आपल्या धामणगाव शहरात आलेले आहेत, त्यांना माझे समोर बसले त्यांना मी वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित झाले व जे मान्यवर झाले नाही त्यांचाही काही वेळानं ते येतीलच अशी आपण अपेक्षा करू। आज
समाज मेळावा मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आहे. त्याचं उद्घाटन इतकं झालं असे मी समाज मंडळाच्या वतीनं जाहीर करतो.